विंचूर विठ्ठलवाडी कोटमगाव रोडलगतच असलेल्या वस्तीवर बिबट्यानं जंगली प्राण्यांना दहशत निर्माण केली असून सोमवारी 10 ऑगस्टला पहाटे 5च्या दरम्यान स्थानिक शेतकरी मोहन शंकरराव पवार यांच्या गोठ्यामध्ये शिरून बिबट्यानं 2 वर्ष वयाच्या लहान गायीवर हल्ला करत तिला जागीच ठार केलं. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं सावट पसरलं असून मिळालेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे पहाटेच्या दरम्यान पवार कुटुंबीय झोपेत असताना बिबट्यानं गोठ्यात प्रवेश केला आणि थेट गायीवर हल्ला चढवला. गायीचा ओरडण्याचा आवाज आल्यानं मोहन पवार आणि त्यांच्या कुटुंबानं गोठ्याकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत बिबट्यानं गायीचा गळा आवळून तिला ठार केलं होतं. मानवी वावर जाणवताच बिबट्यानं तिथून शेतामध्ये पळ काढला. विशेष म्हणजे याच जागेवर वर्षभरापूर्वी बिबट्यानं मोहन पवार यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केलं होतं. वर्षभरामध्ये दुसऱ्यांदा बिबट्यानं याच वस्तीवर हल्ला केल्यामुळे पवार कुटुंबासह परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ प्रचंड दहशतीखाली आले आहेत. रात्रीच्या वेळी शेतात पाणी देणं, गुरांना सांभाळणं अवघड झालं असून वनविभागानं तात्काळ या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी होते. आधीच अस्मानी आणि त्यानंतर सुलतानी संकटांनी खचलेल्या सामान्य शेतकऱ्याचे या हल्ल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झालंय. माझ्या लहान गायीचा बिबट्याच्या हल्ल्यात नाहक बळी गेला असून प्रशासनानं आणि शासनानं माझ्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी आर्तहाक बाधित शेतकरी मोहन पवार यांनी केली आहे. वन विभागानं या घटनेची दखल घेऊन परिसरामध्ये गस्त वाढवावी, शेतकऱ्यांचे प्राण आणि पशुधन सुरक्षित करावे अशी मागणी विंचूर आणि कोटमगाव परिसरामधून ग्रामस्थांनी केली आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर.